पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापी गती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी पांडुरंग करो प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्तावै नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल
संतांचा महिमा प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची आपल्या या वस्तूमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्या प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापना दिनानिमित्त आपली ही कीर्तनाची सेवा आहे. आणि म्हणून संतांच्या, महात्म्यांच्या, महापुरुषाच्या, सज्जनाच्या नामस्मरणाचं काय फल आहे, संतांचा काय महिमा आहे, अशा प्रकारचं तो महिमा सांगणारा अभंग चिंतनाला निवडलेला आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी ज्ञानोबारायांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, भगवान पंढरीनाथांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी उपस्थित असणारे सर्व साधक, सर्व भाविक, सर्वांच्या चरणी मनापूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. तर संतांचा आणि संतांच्या नामाचा महिमा या अभंगातून तुकोबारायांनी सांगितलेला आहे. महिमा प्रत्येक वस्तूचा काही ना काही असतो. या जगामध्ये अशी एकही वस्तू नाही की तिच्या ठिकाणी काही नाही, महिमा नाही. कोणत्या वस्तूचा थोडा कमी असेल, कोणत्याचा जास्त असेल, पण प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी महिमा असतो. अर्थात कुठलीही वस्तू कोणत्या तरी कार्यासाठीच ती निर्माण झालेली असते आणि त्या वस्तूचं जे कार्य असतं तोच तिचा काय असतो, महिमा असतो. विठ्ठल 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 कशाला निर्माण झाल्या असतील, बरं काय कामाच्या असतील या वस्तू? विनाकारण अशा प्रकारच्या ह्या वस्तू निर्माण झालेल्या आपल्याला असं वाटतं, कारण त्या वस्तूचा आपल्याला काय होत असतो, त्रास होत असतो. त्रास. आता संध्याकाळी जास्त संध्याकाळी आपल्याला मच्छर चावतात, रात्री चावतात म्हणून त्रास होतो, त्या मच्छरचा दुःख होतं. आणि मग मनात येत असे कशाला ही जात निर्माण झाली असं, हिचा काय उपयोग आहे, काय काय फायदा यायचा असं वाटतं आपल्याला. पण ती विनाकारण नाही निर्माण झालेली. विठ्ठल विठ्ठल मच्छराची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. निर्मिती, त्याचा उपयोग आपल्याला दुःख देणं हाच त्याचा काय आहे, उपयोग अशा प्रकारचा आहे. आता त्याचं प्रयोजन आहे आणि मच्छरचा तोच महिमा आहे. एवढंच असतं. पण हरिभक्त परायण असले तरी झोप येऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल
वस्तूचा काय असतो? महिमा असतो. आणि मग प्रत्येक वस्तूचा कमी जास्त स्वरूपामध्ये महिमा आहेच. आणि सगळ्यात मोठा महिमा आपण देवाचा, देवाच्या नामाचा अशा प्रकारचा गातो. देवाचा महिमा आहे आणि देवाच्या नावाचाही महिमा आहे. देव वेगळा, देवाचं नाव वेगळं. देवाचा महिमा वेगळा, देवाच्या नामाचा महिमा वेगळा. अर्थात ती देवाची शक्ती आहे, ती नामातही शक्ती आहे, पण ती नामाची शक्ती आहे. देवाची शक्ती वेगळी, नामाची शक्ती वेगळी. विठ्ठल विठ्ठल व्यक्ती वेगळा आणि त्याचं नाव वेगळं. नावातही शक्ती असते, नावातही ताकद असते आणि तोच त्याचा महिमा. बघा तुम्ही एखाद्या कार्यालयात, ऑफिस मध्ये आपण जर गेलो तर आपलं काम सहजासहजी ते होत नाही. बऱ्याच चक्रा माराव्या लागतात. चक्रा मारून हे काम नाही झालं किंवा कुठला तरी वसिला लावावा लागतो, कुणाचं तरी नाव सांगावं लागतं की याने आम्हाला पाठवलंय. ते सोबत येत नाही, पण त्यांचं नुसतं नाव सांगितलं की लगेच काम होऊन जातं. तो महिमा त्या व्यक्तीचा नाही, त्या व्यक्तीच्या नामाचा महिमा आहे. नामाचा. व्यक्ती आल्यावर तर काम होईलच, पण कधी कधी व्यक्तीला येण्याची गरज नसते. त्यांच्याकडे गेले ते सांगत तुम्ही फक्त आमचं नाव सांगा त्यांना. ते नाव ऐकलं की लगे काय होऊन जातं? काम होऊन जातं. हा नामाचा महिमा आहे. विठ्ठल तसं देवाचाही महिमा आहे, देवाच्या नामाचाही महिमा आहे. उदकी तारिले पाषाण हे महिमा नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमा नामाचे. उदकी तारिले पाषाण हे नामाचे. उदकी तारिले पाषाण हे नामाचे. निको अल्पावती सांगतात हा देवाच्या नावाचा महिमा. की उदकावरून, पाण्यावरून, समुद्रावरून हे दगड तारले. तारेले पाषाण हे महिमान नामाचे. हा नामाचा महिमा आहे. देवाचाही महिमा आहे, देवाच्या नामाचाही महिमा आहे. तसं संतांचाही महिमा आहे आणि संतांच्या नामाचाही महिमा आहे. संतांचाही महिमा आहे. संत महिमा वर्णो किती निर्जेव चालविली भिंती. विठ्ठल विठ्ठल
संतांचा महिमा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तर हा संतांचा महिमा आहे. जसा संतांचा महिमा आहे तसं संतांच्या नामस्मरणाचा सुद्धा महिमा आहे. जसं देवाचा महिमाही आहे, पण देवाचं जर नाव घेतलं तर त्या देवाच्या नामस्मरणाचा सुद्धा एक विशेष अशा प्रकारचा महिमा आहे. तसं संतांच्या नामस्मरणाचा महिमा आहे आणि म्हणून संतांचं नामस्मरण करायला पाहिजे. देवाचं नाव जसं आपण घेतो तसं आपल्या संप्रदायामध्ये संतांचंही नाव घेतात. कीर्तनाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने आहे, तर कीर्तनाचा शेवट हा संतांच्या नामस्मरण. देवाचं नामस्मरण जेवढं महत्वाचं तेवढं म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा अधिक संतांचं नामस्मरण महत्वाचं. कशासाठी संतांचं नामस्मरण करायचं? काय आहे संतांचा महिमा? काय मिळतं संतांचं नामस्मरण केल्यानंतर? संतांचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं? कशासाठी संतांचं नामस्मरण करावं त्याचं उत्तर तो कोवार आहे अभंगाच्या प्रथम चरण. तुका म्हणे पुण्यवंत वारे, पुण्यवंत वारे, पुण्यवंत वारे, पुण्यवंत
सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. सज्जनांची, सत्पुरुषांची, महात्म्यांची, संतांची जर आपण नावं घेतली तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. पुण्य प्राप्त होत. आपणही त्यांच्याप्रमाणे पुण्यवान होतो. पुण्यवंत म्हणजे पुण्याने युक्त, पुण्याने आपण संपन्न होतो. पण आपण नामस्मरण करत नाही. पुण्याचं फल मिळावं वाटतं आपल्याला, पण पुण्य करत नाही. पुण्यस्य फलमिच्छन्ति, पुण्याचं फल आपण त्याची अपेक्षा करतो पण पुण्य करत नाही. पापस्य फलम नेच्छन्ति, पापाच्या फळाची आपण इच्छा करत नाही. पुण्याचं फल असतं सुख आणि पापाचं फल असतं दुःख. पापाचं जे फळ दुःख त्याची आपण अपेक्षा करत नाही. पण पापं कुर्वन्ति यत्नतः, पण प्रयत्न करून मनुष्य पाप करतात. सुख हवं असतं आणि ते सुख पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि ते पुण्याने जर संपन्न व्हायचं असेल तर मग त्याच्यासाठी तुकोबाराय सांगतात की संतांचं नामस्मरण करावं लागेल. संतांचं नामस्मरण करणारा मनुष्य हा पुण्यवान असतो. पुण्यवान कारण संत पुण्यवान असतात. संतांचं नाम ते पवित्र असतं आणि पवित्र अशा संतांचं नाव घेतलं की नाव घेणाराही पुण्यवान अशा प्रकारचा होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. संत पवित्र असतात, त्यांची वाणीही पवित्र असते आणि त्यांचं नामही पवित्र असतं. आणि त्यांचं पवित्र अशा प्रकारचं नामस्मरण जर केलं तर नामस्मरण करणाराही पुण्यवान होतो, पवित्र अशा प्रकारचा. संतांचं नामस्मरण देव सुद्धा करतो. देवाने नामस्मरण करावं संतांचं, असं संतांचं नामस्मरण. कथा सांगतात की पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बडवे पुजारी होते. प्रल्हाद महाराज बडवे निष्काम भगवंताची, पांडुरंगाची सेवा करायचे. फार मोठा अधिकार होता त्यांचा. पूर्वीचा काळ आहे. आता जशी पंढरपूरला एवढी गर्दी असते, पूर्वी एवढी गर्दी नव्हती. संध्याकाळची रात्रीची काकड आरती झाली, काकडच म्हणतो काय, शेजारती झाली. आणि शेजारती झाल्यानंतर प्रल्हाद महाराजांनी देवाला ते झोपवण्याचा वगैरे तो विधी झाला आणि त्यांनी मंदिर बंद केलं, कुलूप लावलं आणि घरी त्यांच्या विश्रांतीसाठी गेले. मंदिराच्या बाजूलाच उजव्या बाजूला तिथे त्यांचं घर होतं. मध्यरात्री त्यांना मंदिरातून आवाज यायला लागला. चिपळ्या टाळ ते जागे झाले. मध्यरात्री 1:30-2चे सुमार होता. त्यांना म्हटलं एवढ्या मध्यरात्री मंदिरात कोण आले. आपण येताना तर सगळी वारकरी आरती झाल्यानंतर बाहेर गेले होते. आपण कुलूप लावून आलो होतो आणि कुलूप लावलेलं असताना मंदिरात कसं काय कोण शिरलं. पाहावं म्हणून आले तर कुलूप बाहेर तसंच होतं. त्यांना म्हटलं बहुतेक आपण आपल्या नजर चुकीने एखादा वारकरी आत राहिलेला असावा चुकून आणि तो वारकरी भजन करत असावा म्हणून कोण आहे कोण बघावं तरी म्हणून त्यांनी कुलूप उघडलं. दरवाजा उघडून आत गेले आणि पाहतात तर वारकरी नव्हता. वारकऱ्याचा देव, वारकरी ज्याचं भजन करतात तो विटेवरून खाली उतरून भजन करत होता, नाचून भजन करत होता. हातात चिपळ्या घेतलेल्या होत्या, पायात घुंगरं होते आणि नाचून देहभावाला विसरून एकटाच भजन करत होता.
कोणाचं भजन करत होता? देव संतांचं भजन करत होता. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव असं भजन म्हणून स्वतः परमात्मा नाचत होते. हे प्रल्हाद महाराजांनी अशा प्रकारचं हे भजन ऐकलं आणि मग तेव्हापासून आपल्या संप्रदायामध्ये भजन सुरू झालं. ज्ञानोबा तुकाराम असं भजन सुरू. कारण संत सज्जनांचं जर नाव घेतलं, संतांचं जर नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणाने अनंत पुण्याची प्राप्ती होते. मनुष्य पुण्यवान होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आणि म्हणून तुकोबाराय स्वतः संतांचं सज्जनांचं नामस्मरण करायचे. किती करायचे आणि का करायचे? संतांचं नामस्मरण केल्यानंतर काय फायदा होतो हे तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये. स्नेहे माझी वाचा तोटे, 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 स्नेहे माझी
प्राप्त होते? तर त्याचं उत्तर आहे महालाभ प्राप्त होतो. आणि फुकट कसा? फुकट प्राप्त होतो. फुकट फुकासाठी, महालाभ फुकासाठी. हा महालाभ प्राप्त करून घेण्यासाठी संतांचंच नामस्मरण पुरेस आहे. दुसरं काही करावं लागत नाही. जर आपण संतांचं नामस्मरण केलं तर फुकट फुकट अशा प्रकारचा आपल्या पदरात लाभ पडतो. काय पडतो? लाभ. मग त्या लाभाचे दोन प्रकार. कोणते दोन प्रकार? एक नुसता लाभ, सामान्य अशा प्रकारचा किंवा लघु लाभ, छोटा लाभ. आणि दुसरा मोठा लाभ, म्हणजेच त्याला महालाभ अशा प्रकारचं म्हणतात. संसारामध्ये आपण शेती केली. शेती सुद्धा माणसं करतात कशासाठी? आपली हानी व्हावी म्हणून, दिवाळा निघावं म्हणून, लाभ व्हावा म्हणूनच. आपण सगळी जी कामं करत असतो, सगळं जे काही लोक करतात ते सगळं कशासाठी? लाभासाठीच करतात. सगळं लाभासाठीच असतं. शेती लाभ व्हावा म्हणून, दुकानदारी लाभ व्हावा म्हणून, नोकरी लाभ व्हावा म्हणून, सगळं लाभ व्हावं म्हणून. लग्न तरी कशासाठी? हानी व्हावी म्हणून, लाभ व्हावा म्हणून. सगळं लाभासाठी आपण करतो. आणि तरी लाभ होत नाही असं नाही, होतो. पण तो झालेला लाभ हा विनाशी असतो, तात्कालिक अशा प्रकारचा असतो, अनेक दोषांनी युक्त असतो. असे लाभ आपल्याला संसारात होत असतात. तुकोबा म्हणतात, आपण जर संतांचं नामस्मरण केलं तर लाभ होतो आणि तो महालाभ होतो. महालाभ म्हणजे महालाभ कोणत्या लाभाला म्हणायचं? त्या लाभाला महालाभ म्हणायचं की ज्या लाभापेक्षा दुसरा कोणताच मोठा लाभ नाही. ज्या लाभापेक्षा दुसरा लाभ जगामध्ये कोणता नाही, असा जो लाभ आहे त्या लाभाचं नाव काय आहे? महालाभ, मोठा. जो लाभ प्राप्त झाल्यानंतर दुसरा लाभच वाटत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते. यम लब्ध्वा, जो लाभ प्राप्त झाल्यावर, अपरम दुसरा लाभ अधिक कुणी महात्मा तो मानत नाही. अधिक मानत तर नाही, तो लाभच मानत नाही. दुसऱ्या त्याला पुन्हा लाभच मानत नाही. जसा एखादा मनुष्य अमृत पिऊन तृप्त झाला, अमृत पिऊन ज्यांनी ढेकर दिला, तो मनुष्य भातावरच पेज आपल्याला मिळावं याची अपेक्षा करीन का? करीन अपेक्षा त्याची? नाही अपेक्षा करणार. का करणार? कारण त्याला ते पेज हे काय वाटत नाही, मग त्याला लाभ वाटतच नाही. तसं हा महालाभ, आत्मलाभ, परमात्मा लाभ हा महालाभ आहे. हा ज्याला मिळाला, हा ज्याला प्राप्त झाला, पुन्हा त्याला संसारातल्या कोणत्या लाभाची इच्छाच होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अयम आत्मा इति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंवरे. या आत्म्याला जर पुरुषाने जाणलं की हा मी आहे, तर मग आत्मरूपाने जर परमात्म्याला जाणलं तर तो जाणणारा पुन्हा कशाची इच्छा करेल? किमिच्छन् कस्य कामाय, कस्य कोणा करता त्याची इच्छा करेल? अर्थात त्याला इच्छाच राहत नाही. काय इच्छा राहत नाही? कारण तो लाभ झाल्यानंतर, त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर, आत्मत्वानी प्राप्ती झाल्यानंतर इच्छा न राहण्याचे दोन कारण आहेत. काय दोन कारण आहेत? एक कारण हे की त्याला पुन्हा दुसरा लाभ वाटत नाही. सगळ्यात मोठा लाभ हा आहे आणि तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला त्याच्यापेक्षा बाकीचे लाभ सगळे निकृष्ट आहेत. त्याच्यामुळे त्याला त्या लाभाची इच्छा राहत नाही. हा महालाभ त्याला मिळालेला असतो. दुसरं कारण असं आहे की हा लाभ ज्याला मिळाला, हा म्हणजे कोणता? परमात्म रूपी लाभ. त्यालाच महालाभ म्हण. महालाभ वाचे वशे पांडुरंग. तर हा महालाभ ज्याला मिळाला, हा लाभ ज्याला प्राप्त होतो, तो प्राप्त करणारा त्या लाभाहून वेगळा राहत नाही. तो लाभ आणि तो दोघं एक होऊन जातात. एक तो स्वतःही तो परमात्म रूप होतो आणि त्याला स्वतः परमात्म रूप झाल्यानंतर पुन्हा जगातली कुठलीच वस्तूही त्याला वेगळी प्रतीतीला येत नाही. ती परमात्म रूपानेच, आत्मरूपानेच त्याला प्रतीतीला येते. म्हणून जगातली कोणतीच वस्तू, जगातला कोणताच लाभ त्याला स्वतःहून वेगळा दिसत नाही. जगातले सगळेच लाभ त्याला प्राप्त होऊन जातात. कारण सगळं जग त्याला आत्मत्वानं प्रतीतीला येतं. किंबहुना चराचर आपणाची झाला, या अनुभूतीवर, या प्रतीतीवर तो आरूढ झालेला असतो. म्हणून जो लाभ मिळाल्यानंतर जगातला कुठलाच लाभ त्या लाभाहून वेगळा नसतो. सगळे लाभ त्या लाभातच अंतर्भूत असतात. असा जो लाभ आहे त्या लाभाला काय म्हणतात? महालाभ म्हणतात. आणि असा महालाभ संतांचं नामस्मरण केल्यानंतर फुकट प्राप्त होतो. फुकट महालाभ फुकासाठी. कारण हा लाभ प्राप्त झाला की जगातले सगळे लाभ मिळाले, सगळे लाभ प्राप्त झाल्यासारखं होऊन जातं. जसं एक माती जाणली, मातीला जाणलं की मातीपासून निर्माण झालेले सगळे मातीचे कार्य असणारे पदार्थ, ते बोळक असेल, ते घट असेल, तो रांजण असेल, ते नांद असेल, तो परळ असेल, हे सगळे वेगवेगळे पदार्थ ते जाणले जातात. कारण जाणलं की कार्य जाणलं जातं. तसं सगळा जगाचा कारण असणारा परमात्मा जाणला की सगळं जगत जाणलं जातं. पुन्हा वेगळं जाणायला काही शिल्लक हे जसं राहत नाही, तसा एक परमात्मा लाभ प्राप्त केला की पुन्हा कोणता लाभ प्राप्त करायला शिल्लकच राहत नाही. म्हणून या लाभाला महालाभ म्हणतात. महालाभ. आणि असा महालाभ फुकट प्राप्त होतो म्हणजे देव प्राप्त होतो. देव हस्तगत होतो. आणि मग देव मिळाल्यावर हरियाला हातात मग त्याची चिंता. एवढा मोठा लाभ फुकट प्राप्त होतो फक्त नामस्मरण केल्यावर. तर तुकोबा काय म्हणतात? माझी वाणी नामस्मरण न करून घेता हा एवढा मोठा लाभ अंतरायला
तोटा कशाला अशा प्रकारचं सहन करून घेईन? माझी वाणी हा तोटा घेणार नाही, ही हानी करून घेणार नाही. नेघे माझी वाचा तुटी, माझी वाणी, वाचा म्हणजे वाणी, तुटी नेघे, तुटी म्हणजे तोटा, हानी ही घेणार नाही, स्वीकारणार नाही नामस्मरण न करता. त्याच्यामुळं माझी वाणी अखंड संतांचं नामस्मरण करते, हा लाभ प्राप्त व्हावा म्हणून. आणि लाभ काय असेल तर महालाभ फुकासाठी हा संतांच्या नामस्मरणाचा अशा प्रकारचा महिमा आहे की नामाने लाभ प्राप्त होतो. आता प्रश्न आहे की नामस्मरण संतांचं केल्यानंतर हा महालाभ प्राप्त कसा काय होतो? महालाभ प्राप्त होण्याचा, परमात्मरूपी लाभ होण्याचा आणि संतांचा नामस्मरण करण्याचा काय कार्यकारण भाव संबंध आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, अनेक दृष्टीनं उत्तर देता येते ना आपल्याला. संतांचं नामस्मरण केलं आपलं अंतःकरण शुद्ध होतं. शेवटच्या चरणात सांगितलेलंच आहे, तो काय म्हणे, पापे जाती संतांची. अंतःकरणातला मल जातो, अंतःकरण पवित्र होतं. आणि संतांचं नामस्मरण केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं देव प्रसन्न होतो. देव, कारण संतांचं नामस्मरण केलं, संतांची सेवा केली, संतांची कथा केली तर ती देवाला खूप आवडते. तेही प्राणा पळवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे भक्ताच्या चरित्राचं वर्णन करतात, जे भक्ताचं नामस्मरण करतात, भगवान सांगतात की मला ते माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतात. देव त्यांच्यावर प्रेम करतो आणि देव प्रसन्न झाला, देव प्रसन्न झाला की तो प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा करतो आणि कृपा करून त्यांना ज्ञान देतो. तदामि बुद्धियोगं तं येन मामोपयान्ति ते. बुद्धियोग देतो, ज्ञान देतो आणि ज्ञानाने हा लाभ प्राप्त होतो. आम्हाला परमात्मा प्राप्ती जी होत असते ते कशाने? भगवत स्वरूपाच्या ज्ञानानेच. ज्ञानानेच अशा प्रकारचा परमात्मा खरा प्राप्त होत असतो. सगळ्या साधनामध्ये अंतरंग साधन जर कोणतं असेल तर ते कोणतं आहे? ज्ञान आहे. ज्ञान तो स्वतः ज्ञान देतो, स्वतः गुरु होतो. आपणची देव होय गुरु, स्वतः देव गुरु होतो किंवा एखाद्या गुरूंना आपल्याकडे पाठवतो आणि त्यांच्या माध्यमातून ज्ञान देतो. संतांना पाठवतो, संत कृपा करतात आणि संतांची कृपा झाली की आपल्याला भगवत प्राप्ती, आत्मसाक्षात्कार अशा प्रकारचा घडवून येतात. महालाभ फुकासाठी. आता या नामस्मरणाचं फल झालं. ज्यांच्या नामस्मरणाचं एवढं मोठं फल आहे ते संत कसे असतात त्या संतांचं वर्णन करतात अभंगाच्या तृतीय चरणात. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा
विश्रांती म्हणजे शांती हा शब्द आहे. श्रांती म्हणजे श्रम. शांती म्हणजे काय? श्रम. आणि ते श्रम जिथं राहत नसतात, श्रम जिथं संपतात, जिथं गेल्यानंतर श्रम राहत नाहीत, अशा प्रकारचं जे स्थान त्याला म्हणतात विश्रांतीचं स्थान. संत हे विश्रांतीचं स्थान आहे. संसारामध्ये तुम्ही कुठेही फिरा, तिथं गेल्यानंतर तिथं जायला सुद्धा तुम्हाला श्रमच होतील आणि तिथं गेल्यावरही तुम्हाला श्रमच होतील. नाहीतरी आपले सगळे श्रमच चालू आहे. सगळ्यात मोठे श्रम जर कोणते असतील तर प्रवासाचे. काय? प्रवासाचे. म्हणून व्यासाने प्रवासी मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा सांगितलेले. जिवंतोपि मृता पंचव्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवकाः. तर 5 जण हे जिवंत असून मेल्यासारखे. त्याच्यामध्ये एक कोण आहे? प्रवासी. इथून तिकडे जाणं, गंगापूरला जाणं, गंगापूर पुन्हा तिकडे संभाजीनगरला जाणं, संभाजीनगर नाशिकला जाणं, नाशिकहून पुन्हा आळंदी, हा प्रवासच आहे, दुःखच आहे. पण हा तर सामान्य प्रवास आहे, मर्यादित प्रवास आहे. परंतु आपला प्रवास तर अमर्याद चालू आहे, अमर्याद. क्षण एकतो ही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा. 84 लाख एवढी मधून आपण फिरत आलेलो आहे. आणि फिरणं म्हणजे काय? दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येतवरी होते कसं कसं आपण आलोय. आपल्याला आठवतंय तरी का? आठवतंय तरी ते कसं आलं ते? कधी आपण बैलाच्या जन्माला गेलो असू, कधी डुकराच्या गेलो असू, कधी कुत्र झालो असू, कधी किडा मुंगी, काही सगळ्या पशु पक्ष्याच्या सगळ्या येवण्या, कधी नरकात कधी स्वर्गात, ह्या सगळ्या येवण्या आपण. आणि फिरणं चालूच आहे. मनुष्य देहाला आलो की मनुष्य देह संपला म्हणजे संपलं थोडंच आहे. पुन्हा काय माणूस जो जन्म येतो तो संपला, मेला की पुन्हा पुन्हा दुसरा कुठेतरी जन्म होतच आहे. त्याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात, या येऊन त्या येऊन, त्या येऊन त्या येऊन, असंच मग असे अनंत येऊन फिरता फिरता पुन्हा एकदा माणसाच्या येऊन पुन्हा कर्म करायचं, पुन्हा ते कर्म बघण्याकरता पुन्हा अनेक येऊन फिरायचं. किती दिवसात किती जन्म झाला फिरा, गणित नाही दातारा. आणि असे एवढे फिरण्याचे श्रम आपण करतोय. बरं, नुसतं रिकाम फिरत नाही. प्रवास करत असताना जर रिकाम असल्यावर तरी बरं वाटतं, पण जर वजन जर असलं अरे मग तर लय बेजारी. आणि आपण एवढा सगळा प्रवास करत असताना सगळं ओझ आपल्या सोबतच असतं. कोणतं ओझ? मी आणि माझं. बहुभार पडेलाशी, बहुभार पडेलाशी, हे माझे मन, हे माझे मानवरी, उघड्या नागरी सोरी, उघडा नागरी सोरी. घरीच्या घरी जाणत जाणता, घरीच्या घरी जाणत जाणता, घरीच्या घरी जाणता जाणता, घरीच्या घरी जाणत जाणता. बहुभार पडेला चिरी, हे माझे मनवरी, उघड्या नागरी सोरी. घरीच्या घरी जाणत जाणता,
आणि मी आणि माझं हे काय माणसाच्या जन्मात असतं असं थोडं. कुठल्याही योनीत जा. आता जसं आपण या मनुष्य देहात असताना या देहाला मी म्हणतो, देह संबंधीला माझं म्हणतो. याच्या पूर्वी जर आपण कुत्र्याच्या जन्मात असतो तेव्हा त्या कुत्र्याच्या शरीरालाच मी समजत होतो, आणि मग त्याच्या संबंधी असणाऱ्याला माझं. बैलाच्या जन्मात गेलं म्हणजे त्या शरीरात गेलं की तेच मी असं मानतो आपण की मीच आणि माझ्याच ओझ आहे. मी आणि देह संबंधी माझे, त्याच ओझच आहे. माझं म्हटलं की त्याची जबाबदारी आलीच. ओझ म्हणजे जबाबदारी. घराला माझं म्हटलं, मठाला माझं म्हटलं की मग त्याचा टॅक्स भरावाच लागतो, त्याचं लाईट बिल भरावंच लागतं. हे जबाबदारी. माझं म्हटलं जबाबदारी आली ना, हे ओझ आहे. बायको माझे म्हटलं की मग लुगडं आणावंच लागतं. पोरं माझे म्हटलं की त्यांना शाळेत आणायला जावंच लागतं. आणि असा हा जीव प्रत्येक जन्मात गेल्यानंतर, प्रत्येक योनीत गेल्यानंतर त्या मीचा आणि माझ्याचं ओझ घेतो आणि हे ओझ घेऊन फिरतो. आणि ओझ घेऊन फिरताना किती दुःख होतं. अरे किती दुःख सहन करावं लागतं. सगळं जन्माचं, बालपणाचं, गर्भवासाचं, मृत्यूचं, पुन्हा मान अपमान, रोग, म्हातारपण, हे सगळे दुःख भोगीत फिरावं लागतं. आणि हेच आहेत श्रम. यालाच काय म्हणतात? श्रम, श्रांती. आणि ही शांती रहित अवस्था, कसलंच दुःख जिथं नाही, कसलेच श्रम नाही, त्याला म्हणतात विश्रांती. आणि असं विश्रांतीचं स्थान हे संत असतात. संत म्हणून नामदेव काय म्हणतात, चला नाम म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घावया तळपवरी, विश्रांती घावया तळपवरी. विश्रांती आहे. आणि आपणही दिवसभर काम करतो, धावतो, पळतो, सगळं करतो, मग विश्रांतीला घरी येतो. पण ती विश्रांती कायमची नसते. सकाळपर्यंत असते, उजड असतो, पुन्हा आहेच पळपळ. ती खरी विश्रांती नाही. नामदेव काय म्हणतात, आपण तिथं जायचं विश्रांती घ्यायला. ती विश्रांती कुठपर्यंत? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस नाही, कल्पवरी. कल्प कशाला म्हणतात माहितीये? कल्प म्हणजे आपल्याला दिवस माहितीये. 7 दिवस झाले की एक आठवडा, म्हणजे आपण त्याला आठवडा म्हणतो. असतात 7 दिवस, सप्ताह. जाऊ दे, आठवडा म्हणण्यापेक्षा सप्ताह. 7 दिवसाचा सप्ताह. असे 4 सप्ताह झाले, 1 महिना. 1 महिना असे 12 महिने झाले की 1 संवत्सर. किती? संवत्सर. आणि असे अनेक
संवत्सर मिळून, अनेक वर्ष मिळून युग होत असतं. युग, त्या युगाची संख्या 4 आहे. 4 युग आहेत. कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. असे 4 युग मिळून एक महायुग होतं, एक महायुग. आणि असे 1000 महायुग गेले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. एक दिवस ब्रह्मदेवाचा पूर्ण होतो. त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये स्वर्गापर्यंत 14 वेळेला प्रलय होतो. म्हणजे 14 इंद्र जातात. देहाचे पुरंदर 14 जाती. 71 महायुगाचा काळ असतो. संवत्सराचा, संवत्सराचा नाही, मनवंतराचा. 71 मनवंतर म्हणजे इंद्राचं आयुष्य. आणि असे 14 इंद्र म्हणजे 14 मनवंतराचा काळ असतो ब्रह्मदेवाच्या एका दिवसात. तो कल्प. आणि तेवढीच पुन्हा ब्रह्मदेवाची काय असते, रात्र असते. हा छोटा कल्प. एक दिवसापुरता ब्रह्मदेवाचा दिवस संपला, पुन्हा सगळा प्रलय होऊन जातो. सगळी सृष्टी संपून जाते. पुन्हा ब्रह्मदेवाची रात्र असते. पुन्हा ब्रह्मदेवाची रात्र संपली की पुन्हा पहिल्यापासून सगळी सृष्टी निर्माण होते. आणि अशा एका दिवसाने एका रात्रीनं ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य ज्या वेळेला संपत, त्यावेळेला तो कल्प संपतो. किंवा हा कल्प घ्या किंवा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा कल्प घ्या. आता आपल्याला विश्रांती जी करायची तिथं संतांजवळ ती किती कल्पाच्याही वर, कल्पापर्यंत नाही म्हटलं. विश्रांती घ्यावया कल्पापर्यंत, असं आहे का? कल्पावरी. म्हणजे कल्प जरी संपला त्याच्याही पुढं अजून विश्रांती चालूच राहणार आहे. विश्रांती कधीच संपणार नाही. अशा विश्रांतीचं स्थान म्हणजे कोण असतात? संत असतात. संत विश्रांतीचा ठाम. आणि मग अशा विश्रांतीचं स्थान असणारे जे संत, त्यांच्या पायावर भाव पाहिजे. भाव म्हणजे विश्वास. संताची पाये हा माझा 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 विश्वास. सर्व भावे दास झालता, सर्व भावे दास झालता. त्याचे माझे हित करीत नका. त्याचे माझे हित करीत नका. सर्व भावे दास झालता, सर्व भावे संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावर म्हणजे संतावर आपला विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. भाव, परमार्थात भाव महत्वाचा आहे, विश्वास महत्वाचा आहे. परमार्थातला हा पाया आहे. पाया परमार्थातली कितीही मोठी इमारत याच्यावरच उभी असते. आणि हा पाया जर कच्चा असला
व कितीही मागत बांधली तर तिला पडायला वेळ नाही लागत. म्हणून माणसाने अगोदर आपला पाया पक्का करून घ्यावा, आपला भाव आपला विश्वास पक्का करावा. आणि विश्वास म्हणजे कोणावर? बायकोवर मेहुण्यावर असलेला विश्वास नाही, संतांच्या वचनावर विश्वास असावा, देवावर विश्वास असावा, शास्त्रावर विश्वास असावा. वेदांत वाक्यावर आणि सद्गुरूंच्या वचनावर जो विश्वास असतो त्यालाच श्रद्धा म्हणतात. आणि हे परमार्थ आपलं भांडवल आहे. भांडवल गाठी विश्वास महत्वाचा आहे. वेळ झालाय आपला आणि म्हणून संतांच्या चरणावर विश्वास पाहिजे. विश्रांतीचा ठाव पाहिजे, संतांच्या भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि भाव असला जास्त लागत नाही, आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. नुसतं संतांचं नामस्मरण जर घेतलं, नुसतं नामस्मरण जरी केलं तरी काय होतं? शेवटच्या चरणात तुका म्हणे पापे, 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 म्हणे पापे, तुका 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 म्हणे पापे. दाती संतांची आदते, संतांची आदते, संतांची आदते, दाती संतांची आदते. माझी वाचा तुझी माझी वाचा तुझी रे माझी वाचा तुझी रे माझी वाचा तुझी. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. संतांच्या नावाचा जप केला तर सगळी पाप जातात. नाम जपही करायची गरज नाही, नुसतं मनात जरी संत आले तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. एवढा संतांचा महिमा आहे. म्हणून तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, निघे माझी वाचा तुटी.